बेकायदेशीर मार्गाने भारतात घुसखोरी करून नाशिक शहरामध्ये बांगलादेशी नागरिक आल्याची माहिती नाशिक शहर पोलिसांना मिळाली। त्यानुसार नाशिक शहर पोलिसांनी वेषांतर करून तब्बल 8 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे। विशेष म्हणजे यामध्ये एक जण एजंट असून तो तब्बल 12 वर्षापासून भारतामध्ये राहत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न आले। विशेष म्हणजे नाशिक शहरामध्ये एजंट 6 वर्षापासून होता याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। या संदर्भात आम्ही पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की नाशिक पोलिसांतर्फे अवैध बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती। मागच्या आठवड्यामध्ये क्राईम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्या ठिकाणी साधारण 600 लेबर काम करत आहेत। तर त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत। तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात आलं, जी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती। त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राईम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे। API माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती। माळी साहेब पुढे आपण अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर साधारण 4 दिवस ही सर्व टीम वेषांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून, कधी लेबरच्या वेशामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेशामध्ये या कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे। काल त्यांना 8 बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत। त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे। याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशचे जे ओळखपत्र आहेत, ही ओळखपत्र अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत। काही जणांकडे तसे त्यांचे शाळेचे दाखले, ते बांगलादेशचा शाळेचा दाखला आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे, अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत। मला गुप्त बातमी मिळाली की काही कन्स्ट्रक्शन साईटवर बांगलादेशी नागरिक काम करीत आहेत। त्यावेळेला सदर बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही 4 दिवसापासून त्या ठिकाणी वेषांतर करून, काही मजुराचे वेषांतर करून, तसेच सुपरवायझरचं वेषांतर करून त्या ठिकाणी मी व माझे सहकारी असे रेकी करत असताना त्यांचा ट्रॅक ठेवला आणि सदर बातमीची खात्री झाल्यानंतर सदर इस्मांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। आम्ही सर्व 4-5 दिवसांपासून त्या ठिकाणी रेकी करत होतो। रेकी करत असताना बांगलादेशी नागरिक असल्याची आम्हाला पूर्ण खात्री मिळाली। खात्री मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठांना ही माहिती दिली। वरिष्ठांकडून जसे आम्हाला सूचना प्राप्त झाल्या त्याप्रमाणे आम्ही छापा टाकून त्या सदर इस्मांना ताब्यात घेतले। ही बांगलादेशी कडची होती। तसेच गुप्त बातमीदाराला जे सांगितलं होतं त्याला सदर इस्मानची भाषेची कल्पना होती, त्यामुळे त्याने सुद्धा आम्हाला त्या बातमीचा दुजोरा दिला। 8 बांगलादेशी आडगावमधील एका बांधकाम साईटवर मजुराचे काम करत होते। हे बांगलादेशी भारतामध्ये मजुरी करण्यासाठी आले होते। त्यांचे कुटुंबीय बांगलादेशमध्ये असून ते मजुरीतून मिळणारे पैसे कलकत्त्यामधील एका बँकेमध्ये पाठवायचे। तेथून ते पैसे ट्रान्सफर करून बांगलादेशमध्ये पाठवण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। एजंटने भारतामध्ये आणखी किती बांगलादेशी नागरिकांना आणले आहे याचा आता नाशिक शहर पोलीस तपास करत आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे, माय महानगर, नाशिक।